की जय। महानगरपालिकेचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, महानगरपालिकेचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, अरे या जिहाद्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या जिहाद्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। जय श्रीराम, जय श्रीराम। निषेध असो, निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो। निषेध काय बोलतो आहे? तेव्हा घरी जायचं सगळ्यांनी बाहेर। सन्माननीय आयुक्त साहेब यांनी आज सुनावणी ठेवलेली होती। आजच्या सुनावणीसाठी 20 तारीख असताना 15 दिवसाआधी आम्हाला अवगत केलेलं होतं। 15 दिवसानंतर आज सुनावणीची तारीख आली। आयुक्त साहेब या ठिकाणी रजेवर आहेत। दुसरं, या ठिकाणी जे नगर रचनेचे अधिकारी आहेत गणेश कोळी, ज्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी गणेश माळी साहेब, ते सुद्धा आज रजेवर आहेत। याच्यामुळे आम्हाला 100% संशय येतो का यांनी जो सामनेवाला आहे त्याच्यासोबत काहीतरी संगनमत केलेलं आहे का, हा आमचा थेट आरोप आहे। दुसरं, मालेगाव महानगरपालिकेने जो परिशिष्ट क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये नबी हे नाव आधीच्या कागदपत्रांमध्ये, आम्ही जेव्हा कागदपत्र घेतले त्यावेळी ते नाव त्याच्यात नव्हतं। आता त्या कागदपत्रांमध्ये बळजबरी ते नाव पेनाने त्यांनी घुसवलेलं आहे। हे सुद्धा त्यांनी कागदपत्रांमध्ये, शासकीय कागदपत्रांमध्ये छेडछाड केलेली आहे। तिसरी गोष्ट, जे नगर रचना विभागाचे इथले कनिष्ठ अधिकारी आहेत, या सगळ्यांनी आयुक्त साहेब रजेवर असताना सन्माननीय मॅडमांना सांगितलं पाहिजे होतं की आज अशा पद्धतीने सुनावणी आहे किंवा आयुक्त साहेबांचा चार्ज सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे। त्यामुळे आयुष प्रसाद साहेबांना यांनी काल परवामध्ये संपर्क साधून सांगितलं पाहिजे होतं की अशी अशी सुनावणी आज ठेवलेली आहे। परंतु या नगर रचनेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी ना उपायुक्त मॅडमांना सांगितलं ना जिल्हाधिकारी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। याचा अर्थ नगर रचना विभाग आणि आयुक्त यांनी सगळ्यांनी संगनमत करून, उपायुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी असतील ज्यांच्याकडे आज चार्ज आहे, या सगळ्यांना अंधारात ठेवण्याचं पाप हे मालेगाव महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे। त्या नबी अहमदला, भूमाफियाला वाचवण्याचं काम मालेगाव महानगरपालिका करत आहे। याच्या विरोधात आम्ही मागच्या वेळी जसं आंदोलन केलं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यासाठी आज आम्ही या मालेगाव महानगरपालिकेत आलेलो आहोत। मॅडम म्हणतात ना ते गेले तर कलेक्टरकडे सांगायला, तुमच्या समोर बोलले ना मॅडम आता, तुम्ही ब्रीफ का बरं केलं नाही मॅडमांना? तुम्ही नबी अहमदला काही फोन बसलेले का? ब्रीफ सर तुम्ही नबी अहमद कडून पैसे घेतलेले, त्याला वाचवताय का? अधिकाऱ्यांचा प्रताप बघा, हे सगळं तुमच्या नाकाखाली होत आहे। आधी नबीचं नाव ऍड नव्हतं केलं इथे। बरं, हा जो अर्ज जो आहे, याची जी प्रिंट आहे ती आम्हाला सुधीर पवार साहेबांनीच दिलेली आहे आणि एका आठवड्या आधी दिली, ते विसरून गेले कदाचित। आता त्याच्यानंतर दुसरा बघा, जेव्हा आम्ही RTI अर्ज दाखल करतो त्याच्यानंतर सरकारी रेकॉर्ड असताना हे बघा नवी नाव ऍड करण्यात आलं। डायरेक्ट डॉक्युमेंटरी प्रूफ आहे फॉर्जरी झाल्याचा महानगरपालिकेत अधिकाऱ्यांमार्फत। महानगरपालिका नबी अहमदला वाचवते आहे, 100% वाचवते। एवढं धडधडीत दिसतंय, सह्या ऍड केल्या जातात काय सगळं। विषय चालू आहे, कशासाठी तुम्ही आले ते आज? आज 53, 54, 56 या संदर्भातला जे मागे संगमेश्वरातलं जे हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जो विषय सगळा लँड जॅकचा झाला होता, या संदर्भात आज सुनावणी होती। परंतु नियोजन पद्धतीने भ्रष्टाचार झालाय का असं आम्हाला महानगरपालिकेच्या या सगळ्या संशयास्पद भूमिकेतून वाटतं। आज असलेली सुनावणीच्या दिवशी बरोबर आयुक्त असतील, नगररचनाचे माळी साहेब असतील, हे सगळे अनुपस्थित आहेत। मग हे असेच अचानक अनुपस्थित आहेत का काही यांचं संगनमत आहे की हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न आहे? यात काही गैरव्यवहार झालाय का आर्थिक, अशा संदर्भातलं आम्हाला संशय वाटतोय। या संदर्भातलं मागणं मांडायला आम्ही उपायुक्त मॅडमांकडे आलो। नाही, मग आता आयुक्त नाही आहे तर मग मॅडमांचं काय म्हणणं झालं? आता त्या संदर्भातला निर्णय मॅडम देतील। मॅडमांना तुम्ही विचारा त्या संदर्भात काय त्यांचं म्हणणं आहे। तारीख होती पण माननीय आयुक्त महोदय 17 तारखेपासून रजेवर आहे। एकतर्फी निकाल तो सांगायचा 26 तारखेपर्यंत रजेवर आहे आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे याचा चार्ज आहे सध्या, कमिशनर। तर तक्रारदार आमच्याकडे आलेले आहेत। त्यांची सुनावणी जी आहे मान्य आयुक्त महोदयांशी आम्ही चर्चा केली तर आयुक्त महोदयांनी पुढची तारीख देण्याबाबत सूचित केलेलं आहे। 2 तारखेला, 1 तारखेला सुट्टी आहे, 2 तारखेला सुनावणी घेऊ असं त्यांनी सांगितलंय। तर हेच आम्ही त्यांना सांगतोय, ही जी सुनावणी आहे लेआउट च्या हरकतीबाबत, ही सुनावणी लेआउट मंजुरी मान्य आयुक्त महोदयांमार्फत होते, त्यामुळे त्यांच्या स्तरावरती होणं गरजेचे आहे। उपायुक्त लेवलला ती सुनावणी होऊ शकत नाही।
परंतु आज जर यांनी आम्हाला हे केलं तर प्रायमरी आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून आणि समोरचे जर आलेले असतील अपोजिट तर त्यांचं म्हणणं ऐकून सगळं कागदावर घेऊन पुन्हा 2 तारखेला सुनावणी घेऊ शकतो. पण यासाठी यांनी सहमती दाखवली तर तशी सुनावणी आम्ही घेऊ शकतो. त्यासाठी नाही नाही मॅडम, 100% दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. जर जिल्हाधिकारी महोदयांकडे याचा चार्ज आहे तर त्यांचं काम का आज थांबलंय? ते नागरिकांच्या समस्या असतील, सुनावणी असेल, या प्रलंबित काम मुद्दामून ठेवलं तुम्ही जातं. सांगा आमच्या माणसांनी मला भेट केलं नाही. आम्ही कलेक्टरकडे 2 दिवस अगोदर जसं मी आम्हाला ऑफ कॅमेरा बोलल्या. जर का आयुक्त साहेब रजेवर होते तर ह्या गोष्टी ही जी 20 तारखेची आजची सुनावणी ही तुम्हाला तुमच्या स्तरावर अवगत केलेली होती का? किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आज आयुक्त साहेबांचा चार्ज आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या सुनावणी संदर्भात तुम्ही अवगत केलेलं होतं का? नाही. यांच्याकडून मग ही चूक कोणाची? कर्मचाऱ्यांच्या चुकी आहे. यांनी ही चूक आम्हाला off कोणाची? camera सांगितलं ज्यांची नाही. चूक आहे त्यांची जबाबदारी निश्चित करा आणि त्यांच्यावर कारवाई करा मॅडम. कारण 10,000 1 लाख लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. सकल हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व आम्ही करत आहोत आणि अशा पद्धतीने जर का नबीचं नाव कागदपत्रांमध्ये अनधिकृतरित्या तुम्ही घुसवत असाल आणि जर सुनावणीच्या दिवशी 2 महिन्यानंतर तुम्ही सुनावणी घेतात आणि सुनावणीच्या दिवशी जर त्या आयुक्त साहेब त्या दिवशी गैरहजर राहत असतील आणि जे नगररचनाचे संबंधित अधिकारी गिरीश कोळी साहेब आहेत ते जर का त्या दिवशी गैरहजर राहत असतील 100% हा नबी अहमदला वाचवण्याचा प्रयत्न मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं होत आहे. कारण तुम्ही त्या कागदपत्रांमध्ये सुद्धा आधीच्या कागदपत्रांमध्ये त्याचं नाव नसताना तुम्ही नंतरच्या शासकीय कागदपत्रांमध्ये त्याचं नाव पेनाने वाढवलं कसं? आजच्या तारखेला तुम्ही हजर का नाहीये? माझ्या केबिनला या म्हणलं. मॅडम एवढा संशय बळावत असताना सुद्धा जर का तुम्ही आता त्यांना ज्या काही नोटिसा दिल्या नबी अहमदला त्याची एखादी प्रत आम्हाला तक्रारदार म्हणून आम्हाला देणं अपेक्षित होतं ना. यांनी कोणती तक्रार त्याला जे काही तुम्ही पत्राद्वारे त्याला जे काही कळवलं ते आम्हाला काही तुम्ही कळवलं का तक्रारदार म्हणून? आम्हाला एखादं पत्र दिलं का तुम्ही? काहीच दिलेलं नाहीये मॅडम. ही फाईल जी ना याच्यात सगळ्या अपूर्ण गोष्टी आहेत, टोटल अपूर्ण गोष्टी आहेत. आणि जे टेंटेटिव्ह लेआउट मंजूर केलेला होता यांनी त्याच्यात सुद्धा यांनी किती अनधिकृत गोष्टी करून ठेवलेल्या आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि यासाठी जर का सुनावणी आहे त्या सुनावणीला जर का तुम्हाला तोंड दाखवायचं नाहीये म्हणून आयुक्त साहेब किंवा बाकीचे अधिकारी आज गैरहजर आहेत का? हा हिंदू समाजाला 100% धारेवर धरण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. आम्ही सहन करून घेणार नाही. एक मिनिट.